इतकं त्या भगवंताचं सामर्थ्य आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने सूर्यासी चालणे, तुझी या सत्ते. असा समर्थ असलेला, ब्रह्मांडाचा धनी असलेला परमात्मा, त्याचं सर्व व्यापकत्व, त्याचं सर्व शक्तिमानत्व, त्याची सर्वज्ञता, त्याची ताकद आम्ही लक्षातच घ्यायला तयार नाही. म्हणून अहंता आणि ममता या दोन गोष्टींनी आमचा घात केला. अहंता म्हणजे मी आणि ममता म्हणजे माझं, मी माझं, मी माझं. लहान लेकरू सुद्धा थोडं कळायला लागलं की ते मी आणि माझं करायला सुरुवात करतं. बरोबर आहे ना? त्यामुळे ही अहंता आमचा घात करते. मानसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून या वृक्षाची ही पाने हले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कुठे. कशाला अहंकार करायचा? यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम, हे प्रामाणिकपणे मनात यायला लागतं मंडळी. तेव्हा भगवंताची कृपा लागते आणि तेव्हा आपल्या भूमीमध्ये, अशा भूमीत आपल्याला जन्म मिळतो ज्या भूमीत कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. सगळी कर्म त्याच्या चरणाशी जाऊन पोहोचली. अगा सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. सगळी कर्म देवाच्या चरणावर अर्पण झाली. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. का? पवित्र कुळात, पवित्र देशात जन्माला आली. आमचं भाग्य आहे मंडळी, या देवभूमीत जन्माला आम्ही आलोय. पण दुर्दैव आहे, असाही एक समाज आहे की देवभूमीत जन्माला येऊन देवच नाही असं म्हणतात. यांच्या बुद्धीचं काय करायचं? मीठ मोहऱ्यात नेऊन दृष्ट काढावी असं मला कधी कधी वाटतं. तुम्ही देवाच्या भूमीत जन्माला आला, जिथं देवानी अवतार घेतला त्या भूमीत तुम्ही जन्माला येता. भारत जो बुद्धीच्या ठिकाणी रत आहे, जो विश्वगुरु म्हणून आज जगाला मार्गदर्शन करतोय, अध्यात्म ज्या भारताची भूमी आहे, अशा भारतामध्ये आम्ही जन्माला येतो. विज्ञान वेगामध्ये प्रचंड वेगाने आपण धावतोय. प्रतिष्ठा देणारं विज्ञान आहे मला मान्य, पण निष्ठा घडवणारं अध्यात्म आहे हे आम्ही विसरतो. विज्ञान प्रतिष्ठा देतं, पण अध्यात्म आमची निष्ठा पक्की करतं. सध्या निष्ठा हा शब्द वापरून वापरून इतका गुळगुळीत करून टाकलाय लोकांनी, त्याला काही अर्थच नाही राहिला. पण तुकोबरायांची निष्ठा, ज्ञानोबांची निष्ठा काय होती हो? आम्हाला देशनिष्ठा माहितीये, पतिनिष्ठा माहितीये, पुत्रनिष्ठा माहितीये, पितृनिष्ठा माहितीये, स्वामीनिष्ठा माहितीये, झालंच तर पक्षनिष्ठा सुद्धा माहितीये. ती चांगली माहितीये नाही का? माणसं उभं राहतात बोलायला, आज मी तुम्हाला पक्षनिष्ठेविषयी सांगतो, तुमचा कितवा पक्ष असं विचारावं लागतं. ही निष्ठा यांची. पण संतांची निष्ठा अशी होती, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. आज या धर्माची कामं करणारी आपण सगळी मंडळी आहात. भगवंताच्या साक्षात परमात्मा इथं उपस्थित आहे. आणि किती रूप, देवाची दोन्ही रूप आज इथं आहेत. म्हणजे काशीला गेल्याचं पुण्य इथं आल्यावर मिळतंय. आज मला आनंद आहे की काशी क्षेत्रामध्ये माझी सेवा घडतीये. एका अर्थी काशी क्षेत्रामध्ये, की जी मोक्षाची नगरी आहे, इथं आल्यानंतरही मला असं वाटतं बेलापूर खुर्द या संस्थांमध्ये नक्की आपल्याला आयता मोक्ष भगवंतांनी आणून दिलाय. मोक्ष म्हणजे कुठल्या गावाला नाही, मोक्ष कुठं विकत मिळत नाही. मोक्ष काय असतो? मोक्ष वेगळा, मुक्ती वेगळी. मुक्ती गेल्यानंतर मिळते, पण मोक्ष जिवंतपणे अनुभवण्याचा विषय आहे. जिवंतपणे अनुभवण्याचा विषय म्हणजे मोक्ष आहे. 1.5-2 तासाच्या कीर्तनामध्ये एक क्षण असा येतो की आपण आपले राहत नाही. एक क्षण असा येतो की आपण परमात्म्याजवळ कुठेतरी पोहोचलेला असतो. मंडळी, तो क्षण मोक्षाचा आहे. तो आपला आपण ओळखायचा. अंतःकरण, हृदय गाभारा बनतं आणि देव त्या गाभाऱ्यात येऊन बसतो. हा क्षण मोक्षाचा आहे. त्यामुळे आपण भाग्यवान आहोत. संतांच्या भूमीमध्ये आपण आहोत. तुकोबरायांनी परमात्म्याला प्राप्त करण्याकरता, महाराज म्हणतात, देवाला काय आवडतं याचा विचार आम्ही जास्त केला.
आमच्या बाबतीत थोडं वेगळं आहे. आम्हाला काय आवडतं अशी भक्ती करतो. जपजाप्य करतोय, तीर्थयात्रा करतो, दान धर्म करतो, व्रतवैकल्य करतो, संत समागम सगळं कामी करतोय. पण भक्तीचं जे फळ मिळायला पाहिजे ते भक्तीचं फळ काही केले आम्हाला मिळत. आवाज सगळ्यांना येतोय माझा मागे? दादा अजून थोडं मला हलकं करणं, थोडं प्रेशर येते गळ्यावर. विठ्ठल विठ्ठल. भक्तीचं फळ मिळायला पाहिजे, ते मिळत नाहीये आम्हाला. मग ते कसं मिळेल? त्याकरता नेमकं काय केलं पाहिजे? भक्तीमध्ये उपचारांना महत्व आहे. मनुस्मृतिकारांनी आम्हाला धर्माचे 4 आधार सांगितलेत. वेदोखिलम धर्ममूलम स्मृतिशीले च तद्विदाम आचारश्चैव साधूनाम आत्मनः तुष्टिरेव च. आपला धर्म 4 आधारांनी विभागलेला आहे. 4 आधार आहेत धर्माचे. कुठले? वेदोखिलम धर्ममूलम. वेद प्रामाण्य हा धर्माचा पहिला आधार आहे. आणि वेद अपौरुषेय आहेत. त्या वेदांना भगवंताचं वर्णन नाही करता आलं. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. तो गोविंद कसा आहे सांगता नाही आलं. वेद जाणू गेला पुढे मौनावला वेदला प्राप्त वेद जाणू गेला पुढे मौनावला जे गोया तुझाला प्राप्त जे गोया तुझाला प्राप्त कैसे. वेद मौनावला असं वर्णन केले. म्हणजे वेद सुद्धा जिथं मुका झाला, वर्णन करता नाही आलं त्या देवाचं. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण असा तो भगवंत, त्याचं वर्णन वेदांनाही नाही करता आलं. पण वेदांच्या आधारावर आपला धर्म आधारलेला आहे, वेदांच्या भावनेवर. त्यामुळं वेद हा धर्माचा आधार आहे. वेदोखिलम धर्ममूलम स्मृतिशीले च तद्विदाम. स्मृती श्रुती ग्रंथ पुराण शास्त्र. कारण तुकोबराई सुद्धा म्हणतात, पाहिली पुराणे धांडोळीली दरुशने. आम्ही हे सगळं केलं आणि मग वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा येणांनी इतरांनी व्हावा भार माथा. असं धडधाकटपणे धाडसानी तुकोबराई सांगू शकतात. शब्दांचं शस्त्र केलं आम्हा घरी धन. शब्दांचीच शस्त्रे, शब्दांचीच यत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दची आमुच्या जीवीचे जीवन. अहो बघा ना, शब्दाला किती मोठं स्थान दिलं संतांनी. आता संतांनी शब्दाच्या जोरावर एवढी मोठी वाङ्मय निर्मिती केली. ते शब्द ऐकून भगवंत वेडा झाला. आमच्या शब्दांनी देव नाही वेडा होत. आमच्या शब्दांनी फार तर समोरच्याला राग येतोय, असं आमचं बोलणं आहे. शब्द असे असावेत, दुसऱ्याच्या काळजामध्ये एकतर घर केलं पाहिजे आमच्या शब्दांनी. पण आम्ही काय करतोय? दुसऱ्याच्या काळजाला घर पाडण्याचं काम करतोय. शब्द संभल के बोलिये, शब्द के हात ना पाव. एक शब्द हे औषधी, तो दुसरा शब्द हे घाव. कसं बोलावं? सांगितलं पूर्वस्मृतींनी, बोलू वैसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. आमच्या बोलण्यानी दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे, असं आमचं बोलणं पाहिजे. सगळं शिकवलं, आम्ही शिकत नाही, हा आमचा दोष आहे. स्मृती शास्त्र ग्रंथ हा धर्माचा दुसरा आधार सांगितला. आचारश्चैव साधूनाम. साधू संतांचा आचार हा धर्माचा तिसरा आधार सांगितला. की साधू संतांनी जसं आचरण करून दाखवले तसं आपण वागावं. संतांनी सांगितलंय तसं वागावं, संतांनी करून दाखवलं तसं करावं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले आपण म्हणतो. संतांनी काय आचरण केलं? तोची संत सोशी जगाचे आघात. माझ्या ज्ञानोबरायांना किती सोसावं लागलो. काय पाप केलं होतं सांगा? आपण नेवाशापासून जवळ मंडळी आहात. काय चमत्कार घडला या भूमीमध्ये. ज्ञानोबरायांचं नेवाशामध्ये, आळंदीमध्ये, आपेगावमध्ये, पैठणमध्ये अशी सगळीकडे वास्तव्य असायची. पण 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये नेवासाच्या मंदिरामध्ये माऊलींची ज्ञानेश्वरी उदयाला आली. शके 1212 टीका केली पै ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा दरे लेख झाला विठ्ठल विठ्ठल. 2.5 वर्ष ज्ञानेश्वरीचं लिखाण चालू आहे. बाबाजी पंत थावऱ्यांचं प्रेत उठवलं ज्ञानोबरायांनी. चमत्कार झाला या नेवाशाच्या प्रवरे तीरी, या नेवाशाच्या भूमीमध्ये. बाबाजी पंत थावऱ्यांचं नामकरण माऊलींनी केलं. उठ सच्चिदानंदा, तुला जाता येणार नाही. सच्चिद आनंद स्वरूप असलेला तू आत्मा आहे. आणि लिहून घेतली ज्ञानेश्वरी. 9033 ओव्यांचा हा यज्ञ ज्ञानोबरायांनी या नेवाशाच्या भूमीमध्ये मांडला. त्या पैस खांबाला पाठ दिली ज्ञानोबरायांनी.
काय भाग्य त्या खांबाचं सुद्धा. त्या खांबाला माऊलींनी पाठ दिली, त्या खांबानी ज्ञानोबरायांचं मुखकमल सुद्धा बघितलं नसेल, पण आज महाराष्ट्रामध्ये त्या खांबाचं मंदिर उभं राहिलंय. ज्या एका पशुच्या मस्तकावर ज्ञानोबराय हात ठेवतात, त्याला अमृत ऊर्जा देतात, त्याच्या मुखातनं ऋग्वेदाच्या ऋचा वदवून घेतात, त्या पशुची सुद्धा समाधी या महाराष्ट्रामध्ये आहे. मग मला सांगा, एका खांबाचं मंदिर उभं राहतं, एका पशुचं मंदिर उभं राहतं रेड्याचं, आपला उद्धार नाही व्हायचा का? ज्ञानेश्वरीला हात लावल्यावर आपला उद्धार झाला पाहिजे, आपला उद्धार होणार, निश्चित होणार. मला असं वाटतंय की आपण बेलापूरच्या सगळ्या माता भगिनी, माझ्या सगळ्या माता किंवा आपण सर्व रोज एक 300 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचता. तर नेवाशी आपल्यापासून जवळ आहे, माऊलींची ज्ञानेश्वरी इथं प्रकट झाली. आपण रोज 300 ओव्या वाचता ना? नाही का? 300? बर जाऊ दे, 100 वाचतात, 100 सरासरी. तेही नाही वाचत, त्यांच्यासाठी 5 ओव्या. एक तरी होवी अनुभवावी, हा एक तरी होवी अनुभवावी. काय लागतो देवाला? उपचार काय लागतो? देवासाठी काय करायचं असतं? संतांनी जे केलं ते करायचंय. म्हणून आचारश्चैव साधूनाम, साधू संतांचा आचार, यामध्ये कुठलीही शंका नको, मनामध्ये कुठलाही बुद्धीचा भेद नको. आज आम्ही अशी माणसं आहे, नको तिथं संशय मात्र घेतोय. या पैस खांबाबद्दल मी मुद्दाम सांगून जाईन आपल्याला. पैस खांबाचं मंदिर उभं केलं सोनोपंत मामा दांडेकर, धुंडा महाराज देगलूरकर या मंडळींनी. म्हणजे देगलूरकर महाराज पायाभरणीला उपस्थित होते आणि सोनोपंत मामा कलशारोहणाला उपस्थित होते. खरं तर दोघांनाही दोन्ही वेळी बोलवलं होतं, पण धुंडा महाराज त्यांच्या भाषणात एकदा मिश्किलपणे म्हणाले होते, बरोबर आहे म्हणले, पाया भरण्यासाठी धोंडाच लागतो. आणि कलशारोहणासाठी मामा आले होते, त्यामुळे म्हणले कलशारोहणाला सोनच लागतं. विठ्ठल. पण हे मंदिर उभं राहण्याच्या पूर्वी काय घडलं होतं? याच पैस खांबाला नेमकं काय आहे असं की ज्ञानोबरायांनी तिथं पाठ लावली आणि ज्ञानेश्वरी प्रगट झाली. हा यज्ञ निर्माण झाला 9033 ओव्यांचा. अर्जुन विषाद योगापासून ते मोक्ष संन्यास योगापर्यंत इतकं सुंदर अस्खलित मराठी भाषेचं देशिकारलेणं इथं प्रगट झालं. आणि भारतीय किंवा महाराष्ट्राच्या सारस्वतानी महाराष्ट्र संस्कृतीच्या देवघरात ज्ञानेश्वरी ठेवली. परवरीच्या ठिकाणी जन्माला आलेला हा भाषेचा यज्ञ, 56 भाषेचा केलासे गौरव, भवार्णवी नाव उभारिली, हे सामर्थ्य ज्या ज्ञानोबरायांचं, ती ही भूमी. मग मला सांगा, लोकांनी त्या खांबाच्या बद्दल संशय व्यक्त केला होता. म्हणले नेमकं असं काय आहे, म्हणून उकरायला सुरुवात केली होती. लोकांनी खणलं. मी सांगते, आमचा बुद्धीचा वाद कुठं निर्माण होतो बघा. बुद्धिवादी त्यांनाच म्हणायचं ज्यांना बुद्धी आहे की नाही याबद्दल वाद आहे, ते बुद्धिवादी. ज्यांना बुद्धी आहे की नाही त्याबद्दलच वाद असतो. फार संशय, फार तर्क मध्ये आणायचे. भावनेच्या पातळीवर शून्यता असते यांची. यांनी पैस खांब उकरायला सुरुवात केली, खणकाम चालू केलं, मूळच लागेना, खांब सापडेना. शेवट कुठं आहे खांबाचा? शेवटी ऐका, कथा असं सांगते, तिथून रक्त यायला लागलं. तेव्हा ते खणणं थांबवलंय आणि मग आज आपण तो डामडौल पाहतोय. आज याही ठिकाणी परमेश्वरानी, आपण 2 खांबांमध्ये भगवंतांना पाहतो, एकामध्ये शिवांना पाहतो आणि एकामध्ये विष्णूंना पाहतो. हरिहरा नाही भेद, ही अत्यंत सुंदर ऐक्याची भावना या भूमीमध्ये मंडळी पाहायला मिळते महाराष्ट्रात. शैव पंथ असू दे, वैष्णव पंथ असू दे, मला असं वाटतं बेलापूरला या आणि काय असतं हरिहराचं एकत्व, अभेदत्व, ते एकदा येऊन या मंदिराचं दर्शन घ्या आणि या भगवंताला एकदा पहा डोळे भरून. मग आपल्याला कळेल की जो भगवंत पहिली वारी त्यांनी तिकडे गेली, कुठे? आदिदेव, महादेव, सब देवन का बाबा भोलेनाथ त्याला म्हणतात. तो आदी देव आहे. देव आदी आहे. आमचे गुरुजी म्हणायचे देव आदी आणि आपण सगळे नादी. देव आदी आणि आपण, तुम्हीच म्हणताय, कुठल्या ना कुठल्या नादात अडकलेली आपण मंडळी, नाही का? तो छंद कसा असावा माहितीये का? देव आदी देव आहेत. भगवंताला भेटायला गेले. जगातले पहिले वारकरी आहेत भोलेनाथ. जगातले पहिली वारी भोलेनाथांनी केली आणि विथ फॅमिली.
सहकुटुंब सहपरिवार गेले होते पार्वती. रंभादिकनाचती उभ्या जोडोनी हात, उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. रंभादिकनाचते उभ्या जोडोनी हात, उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. या प्रमाणासाठी टाळी वाजवा एकदा खणखणीत. वा. भगवंत आला, सगळे आले, गणपती बाप्पा आले, कार्तिकेय स्वामी आले, आमचे पार्वती माता आली, सहकुटुंब सहपरिवार. म्हणून वारी सहकुटुंब करायची हे त्यांनी सांगितलंय बरं का. अगदीच आता घरात कुणी विचारे ना म्हणून वारीला नाही जायचं, सगळ्यांनी आनंदाने जायचं वारीला. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. आले ना पंढरपुरात महादेव, आणि महादेवांनी पंढरपुरात आगमन केल्याबरोबर परिस्थिती अशी होती की देव तिष्ठत उभा आहे विटेवर, सगळ्यांची वाट बघत. सगळे आले. विठू माझा लेकुरवाळा. हा, विठू माझा लेकुरवाळा. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चाले. ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर. असा देव निवृत्ती नारायणांना खांद्यावर घेतलंय, ज्ञानोबरायांना हाताशी घेतलंय. सगळे देवांना लेकुरवाळा आहे देव, माऊली म्हणतो आपण त्याला. सगळ्यांना देवानी जवळ घेतलंय. आता महादेव आले, सगळ्यात मोठे देव आलेत, त्यांना भेटायचं कसं? आता आलिंगन द्यावं तर हातच रिकामे नाही, सगळ्या संतांचा मेळा सोबत आहे. देवाच्या अडचण आली ना, मग देव काय म्हणले माहितीये का? देवा या इथं बसा. इथं बसवलं देवाला. आणि म्हणून पंढरपुरात गेले आचार्य, भगवत पूज्य जगद्गुरु शंकराचार्य. त्यांनी देवाचं ते रूप पाहिलं आणि भगवंतांच्या डोक्यावर शिव महादेवांना ज्यावेळी पाहिलं त्यावेळी आचार्यांच्या मुखातनं बाहेर आलं, महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रै समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. शरच्चंद्र बिंबाननं चारुहासं लसत्कुंडलाक्रांत गंडस्थलांगम जपाराग बिंबाधरं कंजनेत्रम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. देवाला मस्तकावर घेणारी ती पांडुरंग परमात्मा देवता. म्हणून हरिहरांमध्ये भेद नंतरच्या लोकांनी केला, आम्ही करायचं काही कारण नाही. हे दोनही देव या बेलापूरच्या भूमीमध्ये आज वास्तव्य करू नयेत, हे आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे मंडळी. आचारश्चैव साधूनाम आणि आत्मनः तुष्टिरेवच. धर्माचा चौथा आधार आहे स्वतःच्या आत्म्याचं समाधान. आता सांगा, शेवटी सगळी जी धडपड आहे ती कशा करता करतोय आम्ही? कशा करता? सुखा करता, समाधाना करता. बोला ना, सुखी आहात का आपण सगळे? माझ्या महिला वर्गाला मी एक प्रश्न विचारते, मावशी आहे का हो सुख प्रपंचात? नाही. आता हे झालं प्रमाण. ते कीर्तनाला न येणाऱ्यांचं पण पाठ असतं आणि ते चालीत म्हणतात, संसार दुःख मूळ चहूकडे इंग. घड्याळ पळतंय माझं. आम्ही तेडे सुखी पहा म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकोबरायांना विचारलं, महाराज इतकं सगळी परिस्थिती आहे तुमची प्रतिकूल, म्हणजे प्रपंचाचे अक्षरशः 18 विश्व दारिद्र्य असं वर्णन केलं जातं तुमच्या. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर ही धाके. ही परिस्थिती तुमची, तरी सुद्धा महाराज तुम्ही सुखी कसे काय? महाराज उत्तर देतात, तेने आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. त्यामुळं देवाला काही लागत नाही. देवाला उपचारांमधलं सगळ्यात मोठं साधन काय महत्वाचं लागतं याचं उत्तर देतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. अवघ्या उपचारा एक मनची दातारा, घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. तुकोबरायांनी सिद्धांत मांडला, देवासमोर कितीही नेऊन होता तुम्ही तुमची श्रीमंती, तुमचं सामर्थ्य, तुमचं वैभव, तुमचं कुळ, वाटेल त्या गोष्टी देवाला दिल्या तरी देव त्याच्याकडे बघतही नाही. देव काय बघतो? तुमच्या अंतःकरणातली भावना, मनाची अवस्था काय आहे ते पाहतो. आता तुम्ही सगळे मनाने कीर्तनात बसलाय का? काही जण असे करतात नाही. नुसत्या देहाची उपस्थिती आहे, बरोबर आहे ना, मनाची उपस्थिती नाही. मन कितीही केलं तरी ऐकत नाही. मन ऐकतच नाही. आई वडिलांच्या तक्रारी असतात बघा, पोरग माझं ऐकतच नाही, दिवसातनं 10 वेळा आई म्हणते, कार्ट ऐकतच नाही, कार्ट ऐकतच नाही. म्हणलं बहिरा आहे का हो?
म्हणले बहिरा नाही, कान आहेत, पण कान असून ऐकत नाही. नाथांनी पण आमच्या मनाच्या बाबतीत हाच विचार मांडला. नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही केले पुराण श्रवण, नाही वेद शास्त्र पठण, नाही वेद शास्त्र पठण, गर्भी बहिरा झालो त्या गुणे, गर्भी बहिरा झालो त्या गुणे, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, माऊली पाचारिता, माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, शब्द नाही दिला मागुता, नाही दिला मागुता, शब्द नाही दिला मागुता, बहिरा झालो नरदेही येता, बहिरा झालो नरदेही येता, बहिरा झालो नरदेही येता, बहिरा झालो नरदेही येता, एका जनार्दनी शरण आता, एका जनार्दनी शरण आता, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. सगळं आहे जवळ, कान दिलेत भगवंतांनी, पण ऐकण्याची इच्छा नाहीये. जे ऐकायला पाहिजे ते आम्ही ऐकत नाही. तुकोबराय म्हणले, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुड मना तेथे धाव घेई, राही विठोबाचे पायी, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठ्ठलाचे, आणि घेई घेई. वा वा, माझं अर्ध कीर्तन तुम्ही केलं. विठ्ठल विठ्ठल या बाई. मग हे असं अशा पद्धतीने आमचं अध्यात्म इतकं सुलभ करून संतांनी आम्हाला दिलंय. तुकोबराय सोपं सांगतात, काही उपाध्या गरजेच्या नाहीयेत. अवघ्या उपचारा, सगळे उपचार एक वेळ बाजूला ठेवले तरी चालेल, पण सगळ्या उपचारांमध्ये सगळ्यात महत्वाचा उपचार काय लागतो देवाला? एक मनची दातारा. त्याला दातार म्हटलंय. दातारा म्हणजे देणारा. त्यांनी दिलंय. काय काय दिलं? देवानी सगळं दिलंय, सगळं दिलं. स्वतः देवानी स्वतःला सुद्धा दिलंय संतांना. आज पंचायतन पूजेमधली एक देवता किंवा पंचपूजा, आपल्याला पंचायतन पूजा आचार्य जगद्गुरूंनी आपल्याला दिलेली आहे. आपल्या मंदिरामध्ये, आपल्या देवघरामध्ये पंचायतन पूजेमध्ये सगळ्यात पहिली देवता आहे, जागे आहेत ना सगळे, गणपती बाप्पा. मग दुसरी देवता, पंचायतन पूजेमधली दुसरी देवता शिव, शक्ती, विष्णू. आणि मग पाचवी देवता आहे जी आपल्याला रोज पूर्व क्षितिजावर दिसते, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय. वा वा. उठी लवकरी वनमाळी, उठी लवकरी वनमाळी, उदयाचणे मित्र आला. देवी येतो ना पूर्व क्षितिजावर. अजून काय चमत्कार पाहिजे या काळातला? आमच्या एखाद्या तरुण मुलांनी किंवा आमच्या तरुण भावंडांनी एखादा प्रश्न विचारला, ताई काय देव 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 कीर्तनात करता, देव काही प्रत्यक्ष दर्शन देत नाही. म्हटलं बाबा, आज प्रत्यक्ष दर्शन देणारी देवता आदित्य नारायण आहे आकाशामध्ये. फक्त ते बघायला उठावं लागतं लवकर. आम्ही सूर्यवंशी, आम्हाला कधी तो दिसायचा पूर्वेकडचा देव. पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, तेजाची देवता आहे. कधी लाईट बिल पाठवलं का घरी? इथं बेलापूरमध्ये सूर्यनारायणानं लाईट बिल दिलंय तुम्हाला. एवढा मी प्रकाश देतो, या महिन्याचं एवढं एवढं बिल, चला भरा इलेक्ट्रिसिटी. आलं का कधी? नाही. किती अनंत उपकार आहे. तो दातार आहे, देणार आहे. त्या सूर्य किरणांची एक तेजस्वी शलाका पूर्व क्षितिजावर आमच्या उगवते. इथंच आमचा धर्म आम्हाला शिकवतो,
भगवा रंग आकाशामध्ये उगवतो, उदित होतो. आज भगव्याचा अनेकांना त्रास होतोय ना, नको म्हणतात, भगवा हटावचे नारे घुमतात. कुणीतरी एक मुलगी मुंबऱ्यात उभी राहते, कैसे हराया असं करत ती म्हणते मुंबरा सगळा हिरवा करून टाकायचंय. म्हटलं बाई, सगळं हिरवं नंतर करा, भगवा हटवण्याच्या गोष्टी नंतर करा. तुमच्यात हिंमत असेल तर पूर्व क्षितिजावरचा भगवा हटवून दाखवा, मग बाकीच्या गोष्टी करूया. रोज आमच्या क्षितिजावर भगव्या रंगाचा एक अत्यंत सुंदर सोहळा होतो, नाही का? आणि हीच भगवी पताका, हाच भगवा रंग आमच्या संप्रदायाने मोठा मानला. आमच्या धर्माचा तो रंग ठरला, जो त्यागाची शिकवण देतो, जो बलिदानाची शिकवण देतो, जो शौर्य शिकवतो, जो धैर्य शिकवतो. त्यामुळे अशा संतांनी ज्याचं रक्षण केलं तो धर्म आम्हाला शिकवतोय की आता संतांच्या मार्गाने चला. संतांनी अनुसरलेल्या मार्गालाच आम्ही धर्म असं म्हटलंय. आणि तुकोबराय हेच सांगतात की बाकीचे उपचार सगळे बाजूला ठेवूया आणि भगवंताला काही नाही दिलं तरी चालतं, पण एक मनची दातारा, त्याला मन अर्पण करावं लागतं. मने सहित वाचा काया, मने सहित वाचा, मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, मने सहित मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, पळू नका, वाचा काया, मने सहित वाचा काया, सहित मने सहित वाचा काया, मने सहित देवाला काय द्यावं लागतं? मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, अवघे दिले पंढरी राया, अवघे दिले पंढरी राया, मने सहित वाचा काया. देवाला मन द्यायचं, देवाला वाणी देऊन टाकायची. वाणी म्हणजे काय? जे काही बोलू ते देवाशीच बोलू आणि देवाचंच बोलू. देवाशी आणि देवाचं फरक आहे. आणि काया म्हणजे देह, देवाला देऊन टाकायचा. एक मनची दातारा आमचा असं आहे, सगळं जातं पण मन जात नाही देवाकडं. कारण आमचं मन इतकं नष्ट भ्रष्ट कुलिष्ट झालंय, ते सगळीकडे धावतं पण इथं येत नाही. म्हणून आई तक्रार करते ना, बाळ्या उठ, बाजारात जरा कोथिंबीर आणून दे मला. ते म्हणतं नाही जात, जा पिक्चर बघ बरं, जरा छान लागले टीव्हीला, लगेच बघतो म्हणला. हे कसं ऐकतं? या मनाचं असंच आहे, करू नको तीच गोष्ट मन हमखास करणार. मनाला मरकटाची उपमा दिली, मनाला चंचल ही डिग्री दिली अर्जुनानी. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. अत्यंत चंचल आहे मन. त्यामुळे हे मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर झालं पाहिजे. माझ्या जनाबाईंचा अधिकार एवढा मोठा होता. काय दिलं देवाला? असं काय दिलं? पण देव आला, देऊळ सोडून स्वयंपाकघरात आला. एवढा पुरुषार्थ गाजवला जनाबाईंनी. आध्यात्मिक क्षेत्रातला स्त्री संत होत्या, पण आध्यात्मिक पुरुषार्थ गाजवणाऱ्या संत ठरल्या. देवळातला देव स्वयंपाकघरातच आणलाय. जात्यावर दळण दळायला बसावं, गोड गळ्यानी ओव्या गाव्यात. परवा मी सांगावं जात्यावरच्या ओव्या. माझ्या पुण्यातल्या एका मुलीने मला प्रश्न विचारला, म्हणले ताई जातं कसं असतं? म्हटलं जातं, आणि त्या जात्यावर कसं बसायचं? म्हणलं बाई जात्यावर नसतं बसायचं, जात्याच्या शेजारी बसायचं, खुंट्याला हात लावायचा, मस्त पाय पसरायचा, खणखणीत आवाजात ओवी गायची. ती म्हणली ताई माझ्याकडं ओवी म्हणायला येईल मला, पण माझ्याकडे जातं नाही. म्हटलं मिक्सरवर म्हण. जातच कशाला पाहिजे? जातं काही तानपुऱ्यासारखं वाजत होतं का? पण पूर्वजांचं शहाणपण आम्हाला स्वीकारता येतं. मिक्सरवर म्हणूया, ओवी म्हणायला काय लागतं? आता आमच्या माता भगिनी बघा किती गोड गातात. गाल ना,
सुंदर माझ जात ग फिरते बहुत. बोला. आपण प्रॅक्टिसची माणसं आहे, जरा थांबा. इकडे इकडे, हा मोठ्याने. सुंदर माझ जात ग फिरते बहुत. बोला. बहुतेक किंवा बहुत पाठभेद आहे. मागच्या मंडळी सुद्धा महिला वर्ग. बरं, असं नाही की महिला वर्ग मग तुम्ही म्हणायचं नाही, तुम्हाला काही जातं नाही आणून देणार आम्ही. सगळ्यांनी म्हणायचं सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक. म्हणा. मागचा वर्ग. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. वा वा. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दीर तो तिसरा आणि ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. एकदम महिला वर्गासाठी टाळ्या वाजवा आमच्या. म्हणून म्हटलं सगळीकडे आमचा आवाज आहे. किती गोड गायलं बघा ना. तुमचा आवाज काही आलाच नाही, काही म्हणा तुम्ही. म्हणून म्हटलं, पण अत्यंत गोड आवाजामध्ये आपण सगळ्यांनी सुंदर साथ दिली. जनाबाईंनी अशीच ओवी गावी आणि देवाला बोलवावं. देवानी यावं आणि सांगावं मीही होतो एकला करमेना मुळी मला. जने अगं तू बोलवलंस म्हणून आलो बर का. आरसा मला गे दिधला तुझी या दिठीन. सख्या पांडुरंगा आलास का रे बाबा. हात तुझा लागला रे जात झालं हलक हलक. दारी आल अमृत पीक तुझी या दिठीन. दोघांचं दळण सुरू व्हायचं. काय लागतं. देव आणला, नुसता आला नाही, त्याला कोंडूनच ठेवला. सगळे लोक शोधायला आले, जने देव कुठे आहे, आतमध्ये कोण आहे. दोघांचे आवाज येतात. जनाबाई म्हणते मी एकटीच होती बाई. सकाळी सकाळी दळण दळलं, पीठ चोपड्यात भरलं, दरवाजा उघडला. ही माणसं पंढरपुरातली. जने आतमध्ये कोण आहे. 100 माणसांनी 2 आवाज ऐकलेत आणि तू म्हणते मी एकटीच आहे. खरं सांगा आतमध्ये कोण आहे. जनाबाई म्हणतात पाटील माझ्या बोलण्यावर विश्वास नाही तुमचा, सांगते पांडुरंग आलाय. पांडुरंग तुझ्या झोपडीत कशापायी आलाय ग. तिनं सांगावं जोंधळ्याच्या भाकरीची चवलई न्यारी. पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी म्हणून आलाय. वाग वाजने तुझ्या झोपडीत पांडुरंग यायला बसलाय. आम्हाला दिसत नाही, तुला दिसतो. असा लपवून तरी कुठं ठेवलाय. तिने सांगावं हृदयाचा बंदी खाना केला. हृदयाचा बंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीला. आत विठ्ठल कोंडीला बंदीखाना केला. हृदयाचा बंदीखाना केला. गळा बांधून या दोर त्याला इतका करकचून बांधला म्हणाली. मग जनाबाईंनी बांधला, यशोदा मातेनी बांधला होता. सगळ्यात पहिल्यांदा यशोदा मातेनी बांधला होता. काही नाही लागलं त्याला बांधायला. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. प्रेमसूत्र दोरी देवाला बांधण्याकरता प्रेमाची दोरी लागते, मनाची दोरी लागते. अवघ्या उपचारा एक मनची दातारा विठ्ठल.
द्यायला बसलाय, तो देतो, तो बांधला जातो. सुष्टांनी बांधलं, दुष्टांनी त्याला बांधलं. यशोदेनी बांधलं, जनाबाईंनी बांधलं, तो बांधला गेला. अजून कुणी बांधायचा प्रयत्न केला त्याला? त्याला दुर्योधनाने पण बांधायचा प्रयत्न केला होता. शिष्टाई करता गेले होते, हस्तिनापूरच्या सभागृहात उभे होते आणि दरबारात सांगत होते, दुर्योधना, पांडवांना काही देऊ नको, 5 गावं मावतील एवढी जमीन दे, युद्ध नको. ऐकायला तयार नाही. तो म्हणला, कृष्णा, अरे 5 गावं काय, सुईच्या टोकावर मावेल एवढं साम्राज्य किंवा एवढी जागा सुद्धा पांडवांना मिळू देणार नाही. काय करायचं ते कर. खूप समजावून सांगितलं. उलट या प्रसंगामध्ये देवालाच बांधलायचा प्रयत्न केला होता अरे दुर्योधनाने, पण देव बांधला गेला नाही. देव भक्तांकडून बांधला गेला. अवघ्या उपचारा एक मनची दातारा. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरी, कासयाने पूजा करू केशी राजा. मी तुझी पूजा कशानं करू देवा, सांग ना. तुझी पूजा मी नामाने बांधतो. मला तुझ्या पूजेकरता माझ्याकडे साधन नाही, माझ्याकडे उपचार नाही, पण माझं मन मी तुला देऊन टाकले. अवघ्या उपचारा एक मनची दातारा. देव दातार आहे, देव देणार आहे. त्याचं औदार्य माऊलींनी सांगितलं, ऐका. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ. तो उदारांचा राणा आहे. देव उदार देता न म्हणे. थोडेफार द्यायला तो थोडंफार म्हणतच नाही, तो द्यायलाच बसलाय. इतकं देतो किती. जे वांछिले ते तू दिले, कल्पद्रुमा हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा. किती देतो देव. या मातीचे आकाश तू, या मातीचे आकाश तू, शिशिरात या मधुमास तू, शिशिरात या मधुमास तू, देशी मृता तू अमृता, देशी मृता तू अमृता, पुरुषोत्तमा हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा. देणे तुझे तू केशिरी, देणे तुझे तू केशिरी, झालो ऋणी जन्मांतरी, झालो ऋणी जन्मांतरी, अपकार मी अपराध मी, अपकार मी अपराध मी, परी तू क्षमा हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा. देव देणार आहे. किती देतो. देवाने दिलेलं आपल्याला पुरत नाही. आपली जोडी कायम फाटकी आहे. किती द्या, सरतही नाही. बंगला बांधतो आम्ही, 4 गज शिल्लक ठेवतो का, पुढं मागं चढवू म्हणून. थांबायचं माहितीच नाही आपल्याला. बंगला बांधल्यानंतर बंगल्याला नाव दिलं जातं समाधान. बंगल्याचं नाव समाधान, आतमध्ये समाधान पत्ताच नाही. ते समाधान जर प्राप्त व्हायचं असेल तर देवाला मन द्यावं लागेल. अवघ्या उपचारा एक मनची दातारा. आणि एकदा त्याला मन दिलं ना, तो स्वतःला देऊन टाकतो, स्वतःला देतो. द्रौपदीची नुसती हाक ऐकली, नुसती हाक ऐकली. दुर्वास ऋषी आले 100 शिष्यांना घेऊन. वनवासात असलेली द्रौपदी माता, सूर्यनारायणाकडून मिळालेली सूर्यस्थाळी, अन्नाचा कण नाही सूर्यास्त होऊन गेला होता आणि सूर्यस्थाळीतून आता भोजन येणार नव्हतं. करायचं काय अशा वेळी. हे माधवा, हे गोविंदा म्हणून आवाज दिला आणि गोविंद असलेला परमात्मा धावत यावं. जेवायला बसला होता देव. जेवायला बसलेले भगवंत ताट तसंच, हातातला घास तसाच खाली ठेवून निघाले आणि द्रौपदीला म्हणले, द्रौपदी भूक लागली, जेवत्या ताटावरनं उठून आलोय, जेवायला वाढ म्हणले मला. द्रौपदी म्हणली, आखरीतच मांडतोयस आता. मला इथं काही नाही. दुर्वास ऋषी आले शिष्यांना घेऊन म्हणून मी तुझी आठवण केली, तर तू म्हणतो जेवायला वाढ. देवा कसं रे व्हायचं. भगवंतांनी तिच्या त्या सूर्यस्थाळीतलं
छोटस भाताचं शीत किंवा भाजीचं पान जेवून तृप्तीचा ढेकर दिला. सगळं परब्रह्म, सगळं ब्रह्मांड तृप्त झालं. दातारा आहे तो, देणारा आहे, उदार आहे, उदारांचा राणा आहे. औदार्य हा त्याचा गुण आहे. तो स्वतःला देऊन टाकतो. एवढंच नाही, पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये माझ्या भगवंतांनी उष्ट्या पत्रावळे सुद्धा उचलल्या. सगळं केलं, सगळ्यांसाठी सगळं केलं. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. पण ती अवस्था येण्याकरता त्याला काय द्यावं लागतं? त्याला सेवा द्यावी लागते. घ्यावी घ्यावी माझी सेवा, 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 घ्यावी घ्यावी माझी सेवा. दुर्बलाची देवा, दीन दुर्बलाची देवा, देवा देवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, 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 घ्यावी घ्यावी माझी सेवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. तुकोबराय म्हणतात, देवा तू दातार आहेस, तू सगळं दिलंस आम्हाला, आता आमच्याकडून काय घे? घ्यावी घ्यावी माझी सेवा. ज्ञानोबरायांनी सुद्धा हेच मागितलं, तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंदी रंगले. त्या मनाच्या ठिकाणी त्या गोविंदाचं अधिष्ठान पाहिजे. माझ्या मनाला गो छंद, हा माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद. मनाला गोविंदाचा छंद लागला पाहिजे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मग देवाला देऊ ती सेवा, देव आवडीने स्वीकार करेल. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. सेवा शब्द वापरला ना तुकोबरायांनी. भक्ती मार्गातला हा अत्यंत महत्वाचा भाग आहे सेवेचा. आम्ही सगळं पाहिजे असतं आम्हाला, पण मिशनपेक्षा कमिशनला जरा जास्त महत्व देतो आम्ही. सेवेपेक्षा मेवा किती मिळतोय याच्याकडे आमचं जरा जास्त लक्ष असतं, नाही का? खरं सांगू का, अशा उत्सवांमध्ये अर्चन भक्ती जो करतो ना प्रामाणिकपणे, या सेवेला अनन्यसाधारण महत्व आहे. इथं साध्यातलं साधं काम, ताडपदऱ्या उचलणं असू दे, बैठक व्यवस्था घालणं उठणं, ही माणसं पुढे पुढे येत नाहीत बघा, फार येत नाहीत, मागे मागे राहतात, पण सेवा मात्र प्रामाणिक करतात. देवाची कृपा त्यांच्यावर जास्त राहते. पडद्यामागचे खरे कलाकार असतात, नाही का? इथलं साध्यातलं साधं काम. म्हणून मी म्हणते, जी सेवा करू ना त्याची दखल माऊली घेतात, त्याची दखल केशव गोविंद भगवान घेतो. हे आपण डोक्यात पक्क ठेवूया. आपल्या सेवेची दखल देव घेतो. बरं, सेवा करताना देवाच्या घरात जायचंय आपल्याला, देवाच्या घरात आपल्याला जायचंय. मग दार कुठलं आहे? दार पाहिजे ना, दारातनच घरात जाणार आहे. ज्ञानोबरायांना विचारा. माझी ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरीत सांगते, जो या ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा, जो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. देवाच्या घरात जायला सेवेचं दार आहे म्हणले. तेथ सेवा हा दारवंटा. एकदा टाळ्या वाजवा दादांसाठी. खूप सुंदर हार्मोनियमवर बोट फिरतायत. तेथ सेवा हा दारवंटा, जो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. देवाच्या घरात जायला सेवेचं दार लागतं. सेवेच्या दाराने देवाच्या घरात गेल्यावर देव आपल्या घरात येतो. देव आपल्या घरात आलाय का इथं बेलापूरमध्ये? महिला मंडळ, तुमच्या कुणाच्या घरात देव आलाय? बोला ना. झाले, मला माहितीये घड्याळ माझं लक्ष आहे, 9 वाजलेत. पण सांगा ना, आता भोजन आहे का, प्रसाद आहे का सगळ्यांना? चालतं थोडं पुढं मागं.
पुढं माग नाही, पुढंच जातं. हा, सांगा ना, देवाच्या घरात जायला सेवेचं दार आहे. देवाच्या घरात आम्ही सेवेच्या माध्यमातून जातो तरच देव आपल्या घरात येतो. देव आपल्या घरात आलाय का? विदुर काकांच्या घरात गेला की नाही? द्वारकेचा राणा पांडवा घरी, पांडवांच्या घरी गेला. आपल्याला नाही वाटत आपल्या दाराची कडी देवानी वाजवावी? आपल्याला नाही वाटत देवानी यावं? आपल्या घरात देव सोडून सगळं आहे, देव सोडून सगळं आहे. मीराबाईंना विचारा, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुन गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसे लगी लगन मीरा हो गई मगन. इतकं वेळ लागावं लागतं देवाचं. श्वासासाठी जेवढी तळमळ होते ना, तेवढी देवाच्या भेटीसाठी तळमळ व्हावी लागते. तेव्हा देव घरात येतो, नाहीतर आपल्या घरात देव येत. आम्ही असे बांधावर उभे राहतो आपल्या शेताच्या, आणि येणाऱ्या पाहुण्याला म्हणतो, ते झाड दिसतंय, तो डोंगर दिसतोय का, तिथपर्यंतच सगळं माझं. ती धरणी माता आपल्यावर हसते. ती म्हणते, बाई गो, याचा आजा सुद्धा हेच म्हणत होता, हे माझं आहे म्हणून. याचा पणजा सुद्धा हेच म्हणत होता, आजा गेला, पणजा मेला, बाप मसणा गेला, देखत देखत ना तू पण तू, तोही तैसा झाला. ती धरणी माता आपल्यावर हसते. आमच्या पुण्यात मी एक परवा गाडी बघितली, मोठी गाडी होती. गाडीचं नाव नाही सांगत जाऊ दे, कुणाची होती तेही नाही सांगत जाऊ दे, पण त्या गाडीच्या मागे लिहिलं होतं, भाऊंशी वाकडं स्मशानात लाकडं. म्हणलं, बाई गो, आता हे भाऊ ही गाडी घेऊन वर जाणार वाटतं. कशाचा हव्यास आम्ही करतो? लाख कमाओ हिरा चांदी सोना मोती, लेकिन कफन को कभी जेब नहीं होती. काही नाही नेता येत. मग देवाकडे जाताना कसं जायचं असतं माहितीये? याचक म्हणून जायचं, योजक म्हणून नाही. योजना आणि याचना दोन शब्दात फरक आहे. अर्जुनही गेला होता आणि दुर्योधनही गेला होता. कशाला? युद्धाला मदत मागायला. देव झोपले होते. एक योजक बनून गेला होता आणि एक याचक बनून गेला होता. देव उठून बसले आणि सांगितलं, बोला कुणाला काय पाहिजे. दोघंही म्हणले, आम्हाला युद्धात मदत पाहिजे तुझी. भगवंत म्हणले, मी मदत करणार. माझ्या मदतीचे दोन भाग केलेत मी. एका बाजूला मी एकटा उभा राहणार, मी हातात शस्त्र धरणार नाही. न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार चांगल्या युक्तीच्या गोष्टी तुम्हाला सांगेन. मी हातात शस्त्र धरणार नाही, मी युद्ध करणार नाही, कारण मला युद्धच करता येत नाही. मी गुरु राखणारा माणूस आहे बाबा लहानपणी. देव म्हणजे काही साधं सुद्धा काम आहे? मी गोपाळ आहे, मी गाई गुरु राखली आहेत, मी गोविंद आहे, मी नाही इथं तुम्हाला काही मदत करू शकत. मग एका बाजूला माझी नारायणी सेना आहे सगळी. बोला तुम्हाला काय हवंय? माझी सेना हवी आहे का मी हवंय? दुर्योधन तयार होता. तो म्हणला, तुला घेऊन काय करू? तू गोष्टी सांगणार तिथं काही पंगत वाढायची तुझ्या गोष्टी ऐकायला? मला नको तुझ्या गोष्टी, मला तुझं सैन्य दे. ती नारायणी सेना घेतली दुर्योधनाने. अर्जुनाला देव विचारतायत, देऊ का? अर्जुन म्हणले, झालंय माझ्या मनासारखं, अजिबात घटना दुरुस्ती काही करू नका, देऊन टाका. घेतलं. दुर्योधन आनंदाच्या भरात निघून गेला आणि अर्जुनाला देवानी थोडंसं व्यंग कुत्सितपणे विचारलं, चिडवलं. म्हणले, अरे वेड्या, तुला संधी दिली होती, तू सैन्य का नाही घेतलं? मला घेऊन काय मिळणार? मी हा असा गुरु राखणार आहे, लहानपणी गायी सांभाळल्या, मला नाही बाबा युद्ध करता येत. अर्जुन हुशार होता, भक्त होता, ज्याच्या रंध्रात असं म्हणतात, ज्याच्या केसातनं कृष्ण नामाचा ध्वनी येत होता. इतका परम पावन पवित्र भक्त होता, सख्य भक्तीचं आदर्श उदाहरण. देवाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, अरे हार निश्चित है तेरी, हरदम रहेगा तू उदास. अरे माखन तो दुर्योधन ले गया, केवल छास बची तेरे पास. घेऊन गेला सैन्य, काय उपयोग तुझा? तुला संधी दिली होती, तू मागितलं नाही. माखन तो दुर्योधन ले गया, केवल छास बची तेरे पास. अर्जुन हुशार होता, हसला आणि म्हणाला, माधव, जीत निश्चित है मेरी, दास नहीं हो सकता उदास. जीत निश्चित है मेरी, दास नहीं हो सकता उदास. अरे माखन लेकर क्या करूं जब माखन चोर है मेरे पास. माझ्याजवळ देव
आहे, परमात्मा आहे, सर्वस्व आहे माझं माझ्याजवळ. मला काय पाहिजे भगवंताजवळ? फक्त माझी सेवा देवा तू घे. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची. तुकोबाराय स्वतःला दीन म्हणून घेतात आणि स्वतःला दीन म्हणायला खूप मोठं मन असावं लागतं. सध्या प्रत्येकाला सत्ता संपत्ती नाही का मोठेपण मिरवायचंय, पण स्वतःला दीन आणि स्वतःला दुर्बळ म्हणून घ्यायला तेवढी अनन्य भक्ती भगवंताच्या जवळ असावी लागते. तदर्पिता खिला चारता तद्विस्मरणे परमं व्याकुलता, ही भक्तीची व्याख्या देवर्षी नारद सांगतात भक्ती सूत्रामध्ये. इतकं दीन व्हावं देवाच्या जवळ, वाटेल तिथे नाही वाकायचं, देवाच्या जवळ वाकावं वाकावं. पण तेच तुकोबाराय धर्माचे पालन करणे पाखंड खंडन शिकवतात. मऊ लोण्याहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे, हाही धर्म सांगतात. त्यामुळे देवाला मात्र सांगतात मी दीन आहे, दुर्बळ आहे, माझी सेवा तू मान्य करून घे आणि मी तुला काय देणार आहे? तुला जे आवडतं तेच तुला देणार आहे. आणि तुला काय आवडतं? तुला तुझं नाम आवडतं. दोन्ही हातांनी टाळी, मुखानी नाम विठोबा रखू माझी, विठोबा रखू माई. टाळी वाजवा, भजन करा. विठोबा रखू माई, विठोबा रखू माई. उपचारा एक मनची दातारा, घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. अवघियांचा ठाव पायावरी जीव भाव, घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. अवघियांचा ठाव पायावरी जीव भाव. सगळ्या जगाचा जाणकार भगवंत आहे, सृष्टीचा निर्माता तो आहे, अखिल विश्वाचा सत्ताधीश तो आहे. त्याची सत्ता आम्हाला मान्य करता आली पाहिजे. अवघी यांचा ठाव, त्याला सगळं माहितीये, त्याला सगळं माहितीये. गंमत सांगू का? आज आपण सगळी मंडळी कीर्तनकारांवर एवढं प्रेम करताना, मी ना या हारांसमोर कायम हारपत करते. या हारापुढं मी हार पत्करलेली असते कायम, कारण हे हार आम्हाला नाही, हे हार ज्ञानोबांना तुकोबांना असतात. गादीचा तो सन्मान आहे, कारण या गादीवर आम्ही फक्त उभे राहतो आणि आपुलिया बळे नाही मी बोलत. तुकोबरायांच्या शब्दात सखा भगवंत कृपा त्याची, वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची. इथं कीर्तन करणारा आपण कोणी नाही, इथं वाजवणारा तो आहे, इथं ऐकणारा सुद्धा तोच आहे, इथं टाळ सुद्धा त्याचेच आहेत. अहो काय त्या टाळाचा नाद आहे, विचारात ज्ञानोबरायांना. घुळ घुळा वाजती टाळ, घुळ घुळा वाजती टाळ, घुळ घुळा वाजती झाला काही वेळ. इथला टाळ आणि इथली टाळी दोन्ही टाळायचं नाही. जन्म मरणाला टाळणारी ही टाळी आहे. टाळा टाळी लोपला नाद, काय माऊलीने बहार केली. टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, अंगो अंगी मुराला छंद. भोग भोगिताची आटला भेद, भोग भोगिताची आटला भेद. नाम ज्ञान गिळून गाव गोविंदुगा, ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. ऐसा वासुदेव बोलतो बोल, ऐसा वासुदेव बोलतो बोल, ऐसा वासुदेव बोलतो बोल, ऐसा वासुदेव बोलतो बोल. माता इथली टाळी सुद्धा टाळायची नाही. जी टाळी जन्म मरणाते टाळी, जीवन मरण टाळणारी टाळी आहे. मस्तकाच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत रक्त पुरवठा सुरळीत चालतो. कधी? जेव्हा आपण नाम घेतो आनंदाने, शिवाय टाळी वाजवतो. आता डॉक्टर सुद्धा सांगतात ॲक्युपंक्चर शास्त्र आहे,
आता वैज्ञानिक आणि तिकडचे पाश्चिमात्य डॉक्टर आम्हाला सांगतायत की अशी टाळी वाजवली आणि विठ्ठल विठ्ठल म्हटलं की रक्त शरीरातला प्रवाह सुरळीत चालतो, मध्ये कोलेस्टेरॉल येत नाही, तब्येत ठणठणीत राहते. हे त्यांनी सांगावं तेव्हा पटतंय आम्हाला. मग आमच्या संतांनी कानी कपाळी आम्हाला सांगितलं, वासुदेव स्मरण मूळ पापाचे हरण. मग आम्हाला संतांनी 1000 वेळा सांगितलं की नाम घ्या, नाम घ्या, टाळी वाजवा, भजन करा, तुम्हाला सगळं मिळेल, कुठलाही रोग जवळ फिरकणार नाही. इतका आनंद आणि इतकं सामर्थ्य या भजनात आहे. भजनात आम्ही सगळं करतो पण आमचं मन इकडं धावत नाही. त्यामुळे हे सगळं हरण करण्याचं काम जर भजन करत असेल, पापांचं हरण करण्याचं काम जर भजन करत असेल, तर आम्ही भजन का नाही करायचं. शिवाय आता डॉक्टरांनी सांगावं तेव्हा आम्हाला पटतं. एकादशीचं व्रत आम्हाला संतांनी सांगून दिलं. 3 गोष्टी कराव्यात. मुखामध्ये विठ्ठल नाम, गळ्यात पवित्र तुळशीची माळ, कंठी मिरवा तुळशी म्हणले. काही माणसं घालतात पण लपवतात ऑफिसला जाताना. मिरवायची आहे कंठी, मिरवा तुळशी. व्रत करा एकादशी आणि आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची वारी. या 3 गोष्टी. मग आता हे सगळं आम्ही करायचंय. एकादशीचं व्रत संतांनी आम्हाला सांगून दिलं. आता आयुर्वेद शास्त्र किंवा पाश्चिमात्य डॉक्टर आम्हाला सांगतात 15 दिवसात एकदा लंघन करावं, म्हणजे लंघन केल्यानंतर कॅन्सर सारखा असाध्य रोग होत नाही. हे त्यांनी सांगितल्यावर आम्हाला पटतंय. पण आमची एकादशी आम्हाला दिली ना संतांनी. आमचं उलट आहे, एकादशी आणि त्या दिवशी ताट जास्त भरलेलं असतं आमचं. त्या महाशिवरात्रीच्या उपासाला पर्वकाळाचा उपवास. ते प्राचार्य शिवाजीराव भोसले असं म्हणायचे, महाराष्ट्रातले खूप मोठे व्याख्याते होते. भोसले सर म्हणायचे, या दिवशी माणूस प्राण्याच्या ताटाकडे जर बघितलं महाशिवरात्रीच्या दिवशी, तर भोलेनाथाला प्रश्न पडत असेल, बापरे, म्हणजे आजच्या दिवशी हा मानव प्राणी भूतलावरचं सगळं अन्न आजच फस्त करतोय की काय, असा त्या भोलेनाथाला प्रश्न पडत असेल. असं आमचं खाणं आहे. फराळ शब्दच असा आहे की तो म्हणताना तोंड गरगरीत होते. शेंगदाण्याची आमटी आणि भगर असा पॅटर्न आहे. त्या भगरीसाठी आमटी किती वाट्या जातीये काही आम्हाला पत्ताच लागत नाही. एवढं सगळं कॉन्क्रीट जाम करून सुद्धा दिवसभर असा चेहरा असतो जणू काही गिळलंच नाही आम्ही. हे असा आमचा अध्यात्म आहे. देवाला आवडेल अशी भक्ती फार कमी करतो आपण. आमची सगळी भक्ती आमच्या आवडी करताय. देवाला आवडतं नाम, गोड नाम घेऊया. तो सत्ताधीश आहे, तो सर्वज्ञ. मी आपला फार वेळ नाही घेणार, भैरवीकडे जाऊया. एकदा भजन करायचं, सुंदर भजन सांगते. हात सगळ्यांनी उंच करा, ज्यांना शक्य आहे त्यांनी करा, सगळ्यांना करा असा माझा आग्रह नाही. मस्त खणखणीत टाळी वाजवा. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला बोला विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी टाळी. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.
झालेलं आहे माझं कीर्तन. भगवंताला मन अर्पण करायचंय, देवाला सेवाभाव द्यायचा आहे. ती सेवा देत असताना म्हणतात ना, अपेक्षा कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, अशी सेवा करायची. रायगडाचं बांधकाम ज्यावेळी हिरोजी काकांनी केलं होतं, स्वराज्याचे इंजिनियर होते हिरोजी इंदलकर. रायगड बांधून पूर्ण झाला आणि राजांकडे गेले. शिवाजीराजे म्हणले, काका काय बक्षीस देऊ तुम्हाला? अहो वाटेल ते मागता आलं असतं. वतन मागितलं असतं, जहागीर मागितली असती, राजांनी दिलं असतं. संपत्ती मागितली असती, दिलं असतं. पण हिरोजी काका म्हणले, राजा मला काहीच नको. महाराज द्यायचं असेल तर एकच द्या. रायगडाचं बांधकाम पूर्ण झालंय. या पायरीला म्हणजे पायरीच्या शेवटच्या पायरीला एक चिरा लावतो माझ्या नावचा आणि त्याच्यावर लिहितो सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. अशी सेवा उद्या भविष्यामध्ये हजारो शिवसैनिक, हजारो तुमचे मावळे तुमच्या दर्शनाकरता जेव्हा येतील, त्यावेळी या लाखो मावळ्यांची पायधूळ माझ्या नावावर पडेल. माझ्या आयुष्याचं सार्थक होईल. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. मंडळी, अशा पायऱ्या आपल्या महाराष्ट्रात आहेत. आळंदीला गेलात तर हैबत बाबांची पायरी आहे. त्या पायरीला पाय लावू नये कधी. माणसं त्या पायरीवर पाय देऊन जातात. पाय उचलून टाकावा. असंख्य अशा सेवेच्या पायऱ्या आहेत. या सेवेच्या अवस्था आहेत. अशी सेवा तुमच्या माझ्याकडून घडावी एवढीच परमात्म्या चरणावर प्रार्थना. तुकोबराय म्हणतात, देवा माझ्या चित्ताचं मी आसन केलं, त्याच्यावर तुला बसवलं. देवाला कुठं बसवायचं असतं? कीर्तनात आपण आलात ना, मला माहिती आता वेळ खूप झालाय. तुम्ही 9ला रोज संपत असेल कीर्तन, पण आज घड्याळ पुढं गेलंय. तुम्ही रोज इथं येताना आपले पाय चौरंग झाले पाहिजेत, हात बिल्वपत्र झाली पाहिजेत, डोळे समया झाले पाहिजेत आणि हृदय गाभारा झाला पाहिजे. अभंगाचं शेवटचं चरण. चित्ताचे आसन, चित्ताचे आसन, चित्ताचे आसन, चित्ताचे आसन म्हण. ओ चित्ताचे आसन, चित्ताचे आसन, तू का करीतो कीर्तन, तू का करीतो कीर्तन. घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दीन आलप घ्या. दीन दीन दुर्बळाची देवा, देवा सेवा दीन दुर्बळाची सेवा, दीन दुर्बळाची सेवा,